Good morning, everyone. In last video, we were discuss about working paper and checklist method of auditors, right? Uh, then also we cover all theoretical concept in unit number 2. Now we will start our practical problem based of variance analysis. Okay. So first of all, we see the format: profit and loss statement variance analysis. इट इज डिफरन्स बिटवीन इन्कम अँड एक्सपेंडिचर. ओके, जे ऑलरेडी आपण काय केलेले आहेत तर लर्न केलेले आहेत फायनान्समध्ये किंवा बाकी अकाउंटिंगमध्ये पण आपण ह्या गोष्टी लर्न केलेल्या आहेत. खूप सिम्पल प्रॉब्लेम आपण बघणार आहोत. ऑडिटिंगमध्ये फार डिफिकल्ट लेवलचे प्रॉब्लेम नाही आहेत ॲज कम्पेअर टू अदर अकाउंटिंग. ओके, सो आपण इझिली अंडरस्टूड करू शकू असे सिम्पल प्रॉब्लेम आहेत. जस्ट एकदा फॉर्मॅट बघूया. यामध्ये काय असणार आहे तर इट इज द डिफरन्स बिटवीन इन्कम अँड एक्सपेन्सेस ऑफ द करंट इयर अँड प्रिव्हियस इयर. ऑब्विसली आता इथे तुम्हाला 2 वर्ष दिले जातील, त्याच्यामधला डिफरन्स बघायचा आहे तुम्हाला करंट इयर आणि प्रिव्हियस इयरमधला. अँड इन्व्हेस्टिगेटिंग इन टू द कॉज अँड टेकिंग करेक्टिव्ह ॲक्शन. ओके, आणि जो डिफरन्स दिसतोय त्याच्यामागे काय रिझन असू शकतात, काय कॉज असू शकतात, आणि मग आपल्याला करेक्टिव्ह ॲक्शन काय घ्यावी लागेल, अशा पद्धतीने हा फॉर्मॅट आपल्याला काय करायचा आहे तर फॉलो करायचा आहे. सो प्रोसिजर दिलेली आहे. फर्स्ट, ड्रॉ द स्टेटमेंट शोईंग द व्हरायन्स, पर्टिक्युलर, करंट इयर, प्रिव्हियस इयर, व्हरायन्स, पर्सेंटेज अँड रिमार्क. इन्कम दिलेला आहे, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, इन्कम ऑपरेटिंग इन्कम ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, देन ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये ऑपरेटिंग एक्सपेन्सेस लेस केल्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट मिळेल, जो आपण तुम्ही कुठे बघितला आहे, व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंटमध्ये हा फॉर्मॅट ऑलरेडी आपण फॉलो केलेला आहे, राईट. देन त्याच्यानंतर तुम्हाला काय मिळेल तर ऑपरेटिंग प्रॉफिट मिळेल. ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये आपण काय ॲड करतो तर नॉन ऑपरेटिंग इन्कम ॲड करतो, जो कुठे असणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला असेल, नॉन ऑपरेटिंग इन्कम. फॉर एक्झाम्पल, प्रॉफिट ऑन सेल ऑफ मशिनरी, ओके, और प्रॉफिट ऑन सेल ऑफ कार, जे की रेग्युलर इन्कम नाही आहेत, त्याला आपण नॉन ऑपरेटिंग इन्कम असं म्हणतो. तर असे काही इन्कम असतील तर ते इथे आपण ॲड करणार आहोत आणि लेस करणार आहोत नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ओके, जसं आता प्रॉफिट ऑन सेल ऑफ मशिनरी सांगितलं, त्याच पद्धतीने लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी जर असेल तर तो असणार आहे आपल्याला एक्सपेन्सेस. तर तो लेस केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे मग नेट प्रॉफिट. पहिल्या कॉलममध्ये करंट इयरची व्हॅल्यू येईल, प्रिव्हियस इयरची व्हॅल्यू येईल, याच्यामधला जो डिफरन्स असेल तो व्हरायन्स असेल, आणि मग आपण इथे पर्सेंटेज काय करणार आहोत तर कॅल्क्युलेट करणार आहोत. बघूया आपण वन बाय वन केस स्टडीज. सॉरी. Messrs Weldon Limited has reported account receivable balance of rupees 2 lakh for the year ended 31st March 2024, and last year balance was 1 lakh 60,000. ओके, तर लास्ट इयरचा बॅलन्स किती दिसतोय 1,60,000 आहे, आणि करंट इयरचा बॅलन्स दिसतोय 2 लाख. सिम्पल ॲज दॅट, 2 लाख मायनस 1,60,000 आपल्याला करायचे आहेत, मग आपल्याला व्हरायन्स मिळेल. इथे सॉल्व करून दिलेलं आहे तुम्हाला. बघा कशा पद्धतीने सॉल्व करतोय आपण. काय सांगितलं इथे, अनालिसिस द अकाउंट रिसिवेबल व्हरायन्स अँड प्रोव्हाइड पॉसिबल एक्सप्लेनेशन. आता इथे तुम्हाला त्याचं रिझनसुद्धा मात्र काय करायला लागेल तर द्यावं लागेल. जर व्हॅल्यू इन्क्रीज असेल, डिक्रीज असेल तर ती काय असणार आहे. देन आता इथे काय झाले, लास्ट इयरच्या कम्पेअरमध्ये करंट इयरची व्हॅल्यू काय झालेली आहे तर इन्क्रीज झालेली आहे. सो सोल्युशनमध्ये काय सांगतोय बघा आपण, द इन्क्रीज इन अकाउंटिंग रिसिवेबल इज 25% ऑन प्रिव्हियस इयर. आता इथे काय झालेलं आहे हो, 25% अमाऊंट काय झालेली आहे तर इन्क्रीज झालेली आहे. सो व्हरायन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. करंट इयर अकाउंट रिसिवेबल, लक्षात ठेवा काय केलं बघा आपण, करंट इयर अकाउंट रिसिवेबल मायनस लास्ट इयर अकाउंट रिसिवेबल, सिम्पल. सो 2 लाख मायनस 1,60,000, म्हणजेच व्हॅल्यू तुम्हाला आन्सर किती मिळाले तर 40,000. ओके,
मग त्याचे रिझन काय असू शकतात, तर रिझन तुम्हाला इथे मेन्शन करायचे आहेत. सो त्याचं रिझन आहे, फर्स्ट एक अकाउंट रिसिवेबल तुमचा इन्क्रीज होतोय म्हणजेच तुम्ही काय केलं, तो तुमचा सेल इन्क्रीज केला असणार आहे ऑब्वियसली. लिबरल क्रेडिट ग्रँटेड टू द कस्टमर, म्हणजेच तुम्ही लक्षात आहे ना अकाउंट रिसिवेबल कॉन्सेप्ट काय आहे, जेव्हा एखादा सेलर काय करतो, उधारीवरती माल, क्रेडिटवरती माल काय करतोय, गुड्स सेल करतो, आणि तेव्हा तुम्ही काय करणार आहात, अकाउंट रिसिवेबल हे आपण बिल्स ऑफ एक्सचेंजमध्ये बघितलेलं आहे. ड्रॉवर, ड्रॉवी, मग ड्रॉवर काय करतो तर बिल तयार करतो. सेम आता त्या मी अगेन त्या गोष्टी रिपीट नाही करत आहे. सो अकाउंट रिसिवेबल इन्क्रीज होत आहेत म्हणजे काय, तुम्ही क्रेडिट ट्रान्झॅक्शन जास्त केलेत. क्रेडिट ट्रान्झॅक्शन हे कशाशी रिलेटेड असणार आहेत, तर सेल्सशी रिलेटेड असणार आहेत. दॅट इज वाय इन्क्रीज इन सेल, लिबरल क्रेडिट ग्रँटेड टू द कस्टमर. म्हणजे बऱ्याच वेळी असं करतो आपण की कॅश बेसिसवरती सेल होत नाही, तर तुम्ही क्रेडिट बेसिसवरती काय करताय, तर तुमचे गुड्स हे सेल करताय. म्हणजेच तुम्ही पॉलिसी काय केली, तर लिबरल ठेवलीत. देन डिले इन कलेक्शन ड्यू टू इनइफिशियन्सी ऑफ द कलेक्शन ऑफ मशिनरी. मशिनरी किंवा एखादे गुड्स असं म्हणू शकता. कारण डिले ओबियसली आता इझिली जर तुम्ही 15 दिवसामध्ये, 2 दिवसामध्ये, 4 दिवसामध्ये कस्टमर जर तुम्हाला पैसे देत असेल, तर तुम्ही बिल्स ऑफ एक्सचेंजची प्रोसेस फॉलो कराल का, नाही. तर त्याच्यासाठीचा जो पिरियड आहे तो जास्त असेल. अशा वेळी आपण बिल्स रिसिवेबल काय करतो, तर तयार करतो. दॅट इज वाय डिले इन कलेक्शन ऑफ इनइफिशियन्सी अँड ॲक्शन प्लॅन. मग आपण काय घेऊ शकतो, the auditor should investigate into the cause of increase in account receivable and verify द ॲक्युरसी. मग आता ऑडिटरचं काय काम आहे बरं यामध्ये, तर ऑडिटरने चेक केलं पाहिजे की अकाउंट रिसिवेबल कशा पद्धतीने रेकॉर्ड केलेले आहेत, किंवा त्याची ॲक्युरसी प्रॉपर आहे का, कोण त्यामध्ये ड्रॉवर, ड्रॉवी इन्क्लूड असणार आहेत, वॉट एव्हर इट मे बी. ओके, डेटर्स काय आहे, डेटरचं नाव प्रॉपर आहे का, त्याच्यानंतर रिसिवेबलचं नाव तिथे मेन्शन केलेलं आहे का, हे ऑडिटरचं काम असणार आहे. क्लिअर. पहिला एक सिंपल केस स्टडी तुमच्या लक्षात आली असेल. सेम फॉर्मॅट आपल्याला पुढच्या केस स्टडीसाठी सुद्धा फॉलो करायचा आहे. बघा काय सांगितलंय. मेसर्स इंडिगो लिमिटेड रिपोर्टेड इन्व्हेंटरी ॲज अंडर. ओके, सो लास्ट इयरची इन्व्हेंटरी दिलेली आहे 31 मार्च 2023 2,40,000, अँड करंट इयरची इन्व्हेंटरी दिलेली आहे 3,00,000. Analysis the inventory variance and provide possible explanation. ओके, सो तर इथे सुद्धा इन्व्हेंटरी काय झालेली दिसते, इन्क्रीज झालेली दिसते. कितीने इन्क्रीज झालेली आहे, तर 25% ऑन प्रिव्हियस इयर. सो व्हरायन्स कसा कॅल्क्युलेट करा, करंट इयर मायनस लास्ट इयर. सो 3,00,000 मायनस 2,40,000. आन्सर किती मिळालं मग तुम्हाला, 60,000. लक्षात आलं का, व्हरायन्स कॅल्क्युलेट करणं इट्स अ व्हेरी सिम्पल थिंग. सो 3,00,000 मायनस 2,40,000, व्हरायन्स मिळाला 60,000. मग पर्सेंटेज कसं काढायचं लक्षात ठेवा, पर्सेंटेज चेंज. आता पर्सेंटेज असणार आहे व्हरायन्स डिवायडेड बाय प्रिव्हियस इयरची इथे व्हॅल्यू असणार आहे. हां, इथे फक्त करेक्ट करा, कारण बाकी सगळ्या पुढच्या प्रॉब्लेममध्ये प्रिव्हियस इयर व्हॅल्यू इथे घेतलेली आहे इंटू 100. सो पर्सेंटेज मिळेल मग तुम्हाला इथे 25%. ठीक आहे. मग रिझन काय असू शकतं, आता करंट इयरमध्ये तुमची व्हॅल्यू इन्क्रीज झाली, अगेन सेम इन्क्रीज इन सेल केल्यामुळे तुमची इन्व्हेंटरी काय झालेली आहे, इन्क्रीज झालेली आहे. चेंज इन इन्व्हेंटरी मॅनेजमेंट पॉलिसी, मे बी तुम्ही पॉलिसी चेंज केल्यामुळे काय होणार आहे, सेल इन्क्रीज झालेला आहे तुमचा. आणि डिले इन शिपिंग द प्रोडक्ट, तुम्ही काही फार वेळ नाही काढलेला आहात शिपिंगमध्ये. दॅट्स वाय दीज आर सम रिझन ऑफ इन्क्रीज इन इन्व्हेंटरी. ओके, मग ऑडिटरचं काय काम आहे, ऑडिटरने कशा पद्धतीने ॲक्शन प्लॅन बघितला पाहिजे. द ऑडिटर शुड इन्व्हेस्टिगेट इंटू द कॉज अँड व्हेरीफाय ॲक्युरसी ऑफ द इन्व्हेंटरी. मग प्रॉपर रेकॉर्डिंग केलेलं आहे का हो, तर ते ऑडिटरचं काम असणार आहे. इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर करा, कॉज व्हेरीफाय करा. ओके, हे ऑडिटरचं वर्क असणार आहे. क्लिअर झालेत का, बघा प्रॉब्लेम सिम्पल आहे, फार डिफिकल्ट नाही आहे. नेक्स्ट बघा केस स्टडी.
Fortune Limited report account payable as under. Okay. सो अकाउंट पेएबल कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला 31 मार्च 2023 सेम 31 मार्च 2024. 1,17,000 लास्ट इयरला आहे आणि करंट इयरला अकाउंट पेएबल आहे 2,21,000. वरायन्स कॅल्क्युलेट करताना करंट इयर मायनस पास्ट इयर. सो वरायन्स मिळाला आपल्याला 2,21,000 मायनस 1,17,000. वरायन्स आहे 51,000. पर्सेंटेज कॅल्क्युलेट करताना variance divided by previous year value. So 51,000 divided by 1,70,000 into 100. So व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 30%. हे लक्षात आलं का बघा. अगेन सेम त्याचे कॉजेस आणि ॲक्शन प्लॅन. रिझन अँड ॲक्शन प्लॅन. रिझन काय आहे आता आपल्याला माहिती आहे की अकाउंट पेएबल म्हणजेच काय हो तर बिल्स पेएबल आहे. मग बिल्स पेएबल आपण कधी रेकॉर्ड करतो जेव्हा ॲज अ ओनर किंवा आपण स्वतः एखादा क्रेडिटवरती काय केलेला आहे रॉ मटेरियल परचेस केलेलं आहे तेव्हा आपण क्रेडिटर आणि बिल्स पेएबलचं रिलेशन असणार आहे. सो आपण रॉ मटेरियल काय केलं आहे परचेस केलेलं आहे म्हणून बिल्स पेएबल 30% आलं. सो इन्क्रीज इन परचेसेस. जसं बिल्स रिसिवेबल होतं तेव्हा इथे परचेसच्या ठिकाणी सेल्स होतं. ओके. आता तुम्ही मास्टरचे स्टुडंट आहात त्यामुळे ह्या बेसिक गोष्टी जास्त एक्सप्लेन करायला लागू नयेत. बिल्स पेएबलचं रिलेशन कोणासोबत आहे बिल्स रिसिवेबलचं रिलेशन कोणासोबत आहे बिल्स रिसिवेबल डेटर्स आणि कस्टमर हे रिलेशन असणार आहे आणि इकडे सप्लायर परचेसेस दॅट मीन्स सप्लायर और क्रेडिटर्स जेव्हा आपण एखादा रॉ मटेरियल परचेस करतो क्रेडिट बेसिसवरती त्याला बिल्स पेएबल आपण म्हणतो. सो इन्क्रीज इन परचेसेस. चेंज इन पेमेंट पॉलिसी. कारण आपल्याला माहिती आहे की आपण प्रत्येक वेळी कॅश बेसिसवरती ट्रान्झॅक्शन नाही करू शकत. आपण काही वेळा क्रेडिट बेसिसवरती ट्रान्झॅक्शनसुद्धा करतो. सो चेंज इन पेमेंट पॉलिसी अँड डिले इन पेमेंट. ओके. तर आपण बिल्स पेएबल इथे रेकॉर्ड करतो. मग ऑडिटरचा ॲक्शन प्लॅन काय असणार आहे. The auditor should investigate possible cause and verify accuracy of the balances. मग प्रॉपर रेकॉर्डिंग झालेलं आहे किंवा नाही हे ऑडिटर काय करेल तर चेक करेल. नेक्स्ट बघा केस स्टडी. केस स्टडी 4. पोटेन्शियल लिमिटेड रिपोर्टेड प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट ॲज अंडर. ओके. आता इथे ऑलरेडी आपण ह्या फॉर्मॅटमध्ये सोल्युशन तुम्हाला बघायला दिलेलं आहे. कारण काय काय दिलेलं आहे लँड अँड बिल्डिंग आहे प्लांट अँड मशिनरी आहे आणि फर्निचर आहे. दीज आर द फिक्स्ड असेट. करंट इयर बॅलन्स दिलेला आहे प्रिव्हियस इयर बॅलन्स दिलेला आहे. लँड अँड बिल्डिंग प्रिव्हियस इयरला 25 लाख दिसते. करंट इयरला काय झालेली आहे लँड अँड बिल्डिंग इन्क्रीज झालेली आहे. तर ओबियसली काय झालेली आहे व्हॅल्यू इन्क्रीज झाली म्हणजे तुम्ही लँड काय केलेली असेल तर परचेस केलेली असेल. राईट. प्लांट अँड मशिनरी इथे लास्ट इयरला 15 लाख दिसते इथे 20 लाख दिसते. अगेन तुम्ही प्लांट काय केलेलं असणार आहे तर परचेस केलेलं असू शकतं. फर्निचर मात्र काय दिसते तर कमी झालेलं दिसते. तर आपल्याला माहिती आहे फर्निचरची व्हॅल्यू लास्ट इयरला 4 लाख होती आणि करंट इयरला 3,40,000 आहे. दॅट मीन्स फर्निचरचं डेप्रिसिएशन झालं असेल. आता हेच आपल्याला पुढे रिझनमध्ये मेन्शन करायचं आहे. त्याच्या आधी आपल्याला वरायन्स कॅल्क्युलेट करायचं आहे आणि पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. चला. सो जसं वरच्या फॉर्मॅटमध्ये दाखवले त्या पद्धतीनेही कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही किंवा कम्प्युटेशन ऑफ वरायन्स म्हणून एकाच टेबलमध्ये मेन्शन केलं तरीही चालेल. जसं तुम्हाला इझी वाटेल त्या पद्धतीने सॉल्व करा. पहिलं घेतलं लँड अँड बिल्डिंग प्लांट अँड मशिनरी आणि फर्निचर हे 1 बाय 1 रेकॉर्ड करून घेतले. त्यांच्या व्हॅल्यू मेन्शन केल्या करंट इयरची व्हॅल्यू प्रिव्हियस इयरची व्हॅल्यू. ओके. वरायन्स कॅल्क्युलेट केला लास्ट इयर मायनस करंट इयर मायनस लास्ट इयर. 30 लाख मायनस 25 लाख 5 लाख मिळाले. 20 लाख मायनस 15 लाख 5 लाख मिळाले. 3,40,000 मायनस 4 लाख मायनस 60,000 मिळाले बघा इथे म्हणून इथे आपण मायनसचं साईन मेन्शन केलेलं आहे. वरायन्स लक्षात आला का सगळ्यांना. ओके. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे पर्सेंटेज. पर्सेंटेजमध्ये आपण काय करतो वरायन्स डिवायडेड बाय प्रिव्हियस इयर. ओके. सो 5 लाख डिवायडेड बाय प्रिव्हियस इयर इंटू 100. पहिल्याचे मिळतील 20%.
दुसऱ्याची व्हॅल्यू आहे 5 लाख डिवायडेड बाय 15 लाख इंटू 100 33.33%. अँड 60,000 डिवायडेड बाय 4 लाख इंटू 100 50% मिळेल, 15%. आणि प्रत्येकाचं सेम इथे रिझन लिहा आणि त्याचा ॲक्शन प्लॅन सेम. लँड अँड बिल्डिंगचं रिझन काय आहे, लँड अँड बिल्डिंग इन्क्रीज झाले म्हणून आपण इथे मेन्शन केलं परचेस लँड अँड बिल्डिंग. हे काय आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. ओके, म्हणून इथे आपण रिझन दिलं दीज आर द कॅपिटल एक्सपेंडिचर. आता त्याचं अपग्रेडेशन झालं आहे, वाढली म्हणजे त्याला अपग्रेडेशन म्हणतो, कमी झाली तर त्याला डेप्रिसिएशन म्हणतो. ओके ठीक. तर प्लांट अँड मशिनरीचं सुद्धा सेम, परचेस ऑफ प्लांट अँड मशिनरी, कॅपिटल एक्सपेंडिचर, अपग्रेडेशन. फर्निचरमध्ये लिहायचं, एकतर फर्निचर डिप्रिसिएशन होऊ शकते किंवा फर्निचर आपण विकायला गेलो तर आपण नेहमी कमी प्राईसनेच जाणार आहे, ओल्ड फर्निचर आहे तर पॉसिबिलिटी आहे की सेल ऑफ फर्निचर असू शकतं आणि डेप्रिसिएशन असू शकतं. क्लिअर. ऑडिटरचं सेम काम काय आहे, इन्व्हेस्टिगेशन, कॉज व्हेरीफाय करणं. ओके, करेक्टनेस बॅलन्सेस चेक करणं, हे ऑडिटरचा ॲक्शन प्लॅन असला पाहिजे. क्लिअर. व्हरायन्स कसा कॅल्क्युलेट करायचा आणि पर्सेंटेज कसं कॅल्क्युलेट करायचं आहे, रिझन प्रोबॅबली काय असले पाहिजे, आणि ॲक्शन प्लॅन मात्र ऑलमोस्ट कॉमन असणार आहे. ठीक आहे. आता हे पुढचे प्रॉब्लेम सिम्पल आहे, सिम्पल इन द सेन्स की सेम फॉर्मॅट आहे. तुम्हाला बघा लक्षात येत आहेत का, अदरवाईज वी विल कंटिन्यू नेक्स्ट लेक्चर. ओके, होप सो तुम्हाला आजचे प्रॅक्टिकल छोटे छोटे जे काही प्रॉब्लेम होते ते क्लिअर झाले असतील. त्यातूनही काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. थँक्यू.